चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडण्याचा व्यवसाय चालतो। फक्त उन्हाळ्यात चालणाऱ्या या व्यवसायावर गोरगरीब जनतेला वर्षभरासाठी पोटाची शिदोरी मिळते। मात्र गेल्या काही महिन्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या अनेक ग्रामस्थांचा वाघ आणि वन्य प्राण्यांनी जीव घेतलाय। त्यामुळे पोटासाठी तेंदूपत्ता तोडणाऱ्यांच्या पोट्या पाण्याचा खरतर प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झालेला आहे। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पोटाच्या खळगीसाठी जीवघेणी कसरत, तेंदूपत्ता तोडणाऱ्यांच्या जीवाला धोका। 4 महिन्यात प्राण्यांच्या हल्ल्यात 16 जणांचा बळी। चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडण्याचा व्यवसाय चालतो। पोटाची खळगी भरण्यासाठी हे गरीब लोक घनदाट जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात। मात्र वाघाच्या डरकाळ्यांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अवघ्या 5 दिवसांमध्ये 6 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेलाय। त्यामुळे हा हंगामी रोजगार आता जीवघेणा बनलाय। त्यातलंच हे चौधरी कुटुंब। मेंढामाल गावातील मनोज चौधरी यांची पत्नी आणि आईचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। आम्ही त्यांना खूप शोधलं, आता काहीतरी विचित्र झालं आहे। त्याच्यामुळे मग आम्ही गावामध्ये फोन केला, फॉरेस्टवाल्यांनाही फोन केले आणि मग गावातले बरेच लोक आले। मग इकडे तिकडे आम्ही शोधाशोध घेतली आणि 4-5 वाजे मग मिळाले। तर ते म्हणजे न बघण्यालायक अशा वस्तू। गावकऱ्यांसाठी तेंदूपत्ता तोडणं हा मोठा हंगामी रोजगार असतो, पण आता हाच रोजगार जीवावर बेततोय। त्यामुळे रोजीरोटी मिळवण्यासाठी आता जीव द्यावा लागणार का, असा सवाल हे गोरगरीब ग्रामस्थ विचारतात। गावात काम दिल्यावर आम्ही कशाला येतो ना वाघाच्या तोंडामध्ये? साहेब लोक म्हणतात का वाघाच्या याच्यात जाऊ नका, पण मग करू का आम्ही? एकाच वेळी 3 महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्यासाठी वन विभागानं 34 ट्रॅप कॅमेरे आणि 8 लाईव्ह कॅमेरे लावले होते। 12 मे रोजी ही वाघीण अखेर बेशुद्ध करून पकडण्यात आली। या वाघिणीला एक बछडा असून त्याचा शोध सुरू आहे, म्हणून सध्या जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली। त्यामुळे तेंदूपत्ता तोडणाऱ्यांचा रोजगारही थांबलेला आहे। आपण त्याला पाहून आपण उभा राहा लागते एका जागेवर सर्व बाया मिळून, मग तो काहीच नाही करत। आपण ढीठपणानं उभा राहा लागते, पण एकाएकी उभा राहा भीतीच वाटते ना। पुरा अंग शरीर ढिल्ला पडून जाते। असं वाटते का मी अजिबात माझ्या अंगामध्ये शक्ती नाही आहे, असं वाटते। त्याचा आवाजच ऐकून पाहिला तर झालं काही खरं नाही, बेहोशच पडते का काय का। चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे। संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 220 वाघ आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे। त्यामुळे जंगल वाघांसाठी अपुरं पडतंय, म्हणून ते मानवी वस्त्यांकडे वळाले। त्यात अवघ्या 4 महिन्यांमध्ये 16 जणांचा वाघानं बळी घेतला। तेंदू हंगाम गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा एक हंगाम असतो, कारण की याच्या माध्यमातून एक रोख रक्कम त्यांना प्राप्त होत असते। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अकाष्ट वनोपज असो, त्यामुळे ग्रामीणांचा एक मोठ्या प्रमाणात कल तिकडे असतो। पण या गावकऱ्यांना रोजगारही मिळावा आणि त्यांचा जीवही वाचावा, अशा उपाययोजनांची मागणी आता केली जाते। भीती वाटते नाही तर का, पण पोरा बारा कसे पोसाचा गावा का काम नाहीये। तेंदूपत्त्याची आता एखादी महिना किंवा 15 दिवस समजा तेंदूपत्त्याची सीझन राहते, तर हे आम्हाला करणे भागच आहे। वाघाची भीती म्हटलं तर आम्ही उपाशी मरू। खरं तर तेंदूपत्ता व्यवसाय हा गोरगरीब जनतेला उन्हाळी हंगामात मोठा आधार असतो। मात्र वाघासह वन्य प्राण्यांच्या भीतीनं हे लोक दहशतीखाली वावरतायत। म्हणून सरकारनं यावर तातडीनं कायमस्वरूपी तोडगा काढायलाच हवा। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।